वसई विरार महानगरपालिकेच्या महापौरपदी अजीव यशवंत पाटील यांची निवड आता झालेली आहे। आपल्यासोबत अजीव पाटील महापौर आहेत। सर, निवड झालेली आहे, महापौर पदाची माळ तुमच्या गळ्यात पडली आहे, कसं काय सांगाल? लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे असतील, मनसे प्रमुख माननीय राजसाहेब ठाकरे असतील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्तासाहेब असतील, आंबेडकरी जनतेचे सर्व नेते असतील, या सगळ्यांनी स्थानिक पातळीवरचे काँग्रेस किंवा अन्य पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्यावर विश्वास ठेवून एकत्र येण्याचा प्रयत्न केला। त्यात बहुतांशी आम्ही पूर्ण किमतीच्या की बऱ्याचशा लोकांची जनतेची होती की जात धर्म पंथ हा बाजूला ठेवून कुठेतरी एक जनतेचं किंवा आपल्या लोकांमधून निवडून आला पाहिजे, कारण ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, त्यामुळे कुठेतरी पक्षभेद बाजूला ठेवला पाहिजे आणि हा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा अंशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ह्या सगळ्या टीमनी सहकार्य केलं। त्यामुळे आज लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या स्वरूपात महापौर बहुजन विकास आघाडीचा लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचा विराजमान झालेला आहे, उपमहापौर देखील झालेले आहेत आणि यापुढे 35 वर्षात त्यांनी जे जे काही केलं त्याचीच ही फळं आहेत। त्यामुळे निवडून निवडणूक झाल्या स्वर्गीय अजितदादा यांनी अभिनंदनासाठी फोन केला आणि सहकार्य पूर्ण मिळेल असं आश्वासन दिलेलं आहे। त्या टप्प्यामध्ये नाहीत दुसरे उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे आहेत, त्यांनी देखील अभिनंदन करून संपूर्ण सहकार्य सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी देखील संपूर्ण सहकार्य मिळेल असं आश्वासन लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना अभिनंदन करताना दिलेलं आहे आणि ते संपूर्ण राज्य सरकार आणि सर्व जनता सर्व पक्षाचे नेते केवळ वसई तालुका आणि पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी बहुजन विकास आघाडीच्या मागे आहेत। निवडणूक झाली आता पक्षीय राजकारण बाजूला, जे कोणी निवडून लोकप्रतिनिधी आलेले आहेत हे जनतेचे आहेत आणि सर्व मिळून जनतेसाठी काम करणार। प्रचाराच्या वेळी केंद्रात जे सरकार आहे तेच राज्यात आहे, तेव्हा महापालिके इकडे देखील ट्रिपल इंजिन सरकार असावं अशी मागणी करत होते, प्रचार करत होते, त्याबद्दल काय सांगाल? आता जेव्हा हितेंद्र ठाकूर यांनी पण सांगितलं होतं की या निवडणुकीत आता निवडून आले तर पक्ष बाजूला ठेवून जे काय आहे तो सहकार्य करावं, तुम्ही काय सांगाल? बघा, निवडणुकीच्या चालू असताना माननीय मोठ्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे की निवडणुकीमध्ये ही आश्वासनं किंवा अशी द्यायची असतात कारण निवडणुकीचं असतं, परंतु प्रत्यक्षात वेगळं असतं। लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी 35 वर्षात जे काय पेरलेलं आहे प्रेमाचं बीज, त्या प्रेमाच्या बीजाचा अंकुर फुटतो आणि त्याच्यामध्ये सर्व कुठचंही सरकार असो, कुठचंही नेते असो, सर्व पक्षीय नेते लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या स्वभावामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहतात आणि सहकार्य असतं। उपमहापौर पदाची इलेक्शन ही गुप्त पद्धतीने झाली पाहिजे, मग ऑपरेशन सिटी काय ते लोकांना कळलं। अजीव पाटील बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते आणि मार्शल उपमहापौर यांची निवड झाली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। जी अपेक्षित होती, फक्त जास्त मतांनी व्हायला पाहिजे होती, जी अपेक्षित होती ती झाली। लोकशाहीमध्ये इलेक्शन लढणं सगळ्यांना अधिकार असतो, त्याप्रमाणे झाली इलेक्शन। किती लोक संपर्कात आहे तुमचे? लाईन लागलेली बघितली नाही का? लावू लाईन लावू। ऑपरेशन लोटसची त्यांनी सांगितलेलं, ऑपरेशन चिट्टी काय ते कळेल, लाईन लावू, थांबा।